हाय अँड गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज आपण स्कोरिंगला जातोय. 3 दिवस आहे स्कोरिंग, शुक्रवार शनिवार रविवार. अजून एक हॉबी जी मात्र जोपासण्याचा मी एक प्रयत्न करतोय. डेस्टिनेशन अजून मला माहीत नाही आहे. प्रीतम भाऊसोबत जायचं आहे. प्रीतम भाऊ फक्त बोलला आहे की आपल्याला शुक्रवार शनिवार रविवार स्कोरिंगला जायचं आहे. तर मी त्याला हा बोलला आहे. तर कनेक्टेड राहा, आपण ब्लॉग बनवूया. फायनली आपण पोचलेलो आहेत चर्री खुर्द नागझरी इथे, जिथे आदिवासी प्रीमियर लीग खेळवली जाणार आहे 2 दिवसामध्ये. आता गणपती बाप्पा आणि महामानव बिरसा मुंडा साहेबांचे दर्शन मात्र आपण घेतलेले आहेत. आता या ट्रॉफीकडे. अट्रॅक्टिव्ह अशा ट्रॉफीज आहेत, खूप चांगल्या आहेत ट्रॉफीज. आता पीचकडे जाऊया, जिथे मातीचं पीच आहे आणि शेणाचं सावरण आहे. संस्कृती हायस्कूलचे दृश्य, जिथून खूप मुलं असे सपोर्ट करत आहेत, शेअर करत आहेत खेळाडूंना. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आता मॅच चालू होतील आणि उद्घाटन होईल. यष्टींचं पूजन होईल. शिस्त पद्धतीने चालू आहे. पहिल्या दिवसाच्या उत्तरामध्ये आपण आलेलो आहोत. दिवस एक मात्र समाप्त झालेला आहे. खूप सारे चांगले परफॉर्मन्स मात्र दिलेत, परंतु पहिला दिवस गाजवलाय तो मात्र आकाश, ज्याने मात्र एका इनिंग मध्ये 7 विकेट घेतलेत आणि दिवस मात्र नावावर केलाय. आजचा दिवस एंड करूया. दिवस 2 आदिवासी प्रीमियर लीग नागझरी चेरी खुर्द मध्ये आज आपण आलेलो आहोत. कालचा दिवस मात्र चांगला गेलाय. चांगले खेळ मात्र आपल्याला इथे बघायला मिळाला आहे. एका विकेट इनिंग मध्ये 7 विकेट घेणारा मात्र आकाश मात्र कालचा सुपरस्टार ठरलाय आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. आज मात्र जाऊया. आज 13 सामने आहेत, तर जाऊया आता. स्कोरिंग सोबत मॅच मात्र आपण अनुभवतोय आणि एक एक आकडा स्कोर बुक मध्ये लिहिण्याचा मी प्रयत्न करतोय. खूप अटीतटीचे सामने होत आहेत आणि खूप मजा येते मॅच बघायला आणि स्कोरिंगचा एक्सपिरियन्स येतोय मस्त. दुसऱ्या दिवसाचे सामने चालू आहेत, जिथे 13 सामने मात्र खेळवायचे आहेत. आता दुसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धात आपण आलो आहोत. आदिवासी प्रीमियर लीग दिवस 3 मध्ये आज आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 2 दिवस मात्र झालेले आहेत. आज शेवटचा दिवस असेल आणि फायनल मात्र खेळवली जाईल. खेळ दाखवलाय. आज मात्र कोणता संघ विजेता ठरेल हे मात्र बघण्यास सगळे उत्सुक आहेत. बघूया, आता जाऊया मॅच कडे. चालू होईल पहिलीच मॅच ठीक 9:15 वाजता. तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा. थँक्यू, धन्यवाद. डे 3चे सामने चालू झालेले आहेत. अंतिम दिवस असेल. बघू शकतात एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला शाळा आहे, त्यामुळे या मैदानाचं वेगळीच ओळख आहे. आपण आता उत्तरार्ध चालवलं या टुर्नामेंटचं. बघू शकतात कशा प्रकारे मजा केली जाते, उत्साह दिसतोय. आता JKD आणि PV स्मृती संघ फायनलिस्ट जे मात्र ट्रॉफी घेऊन जातील मैदानात येते आणि JKDने मात्र फायनल जिंकलेली आहे आणि उत्साह जल्लोष मात्र साजरा करत असताना इथे आता सेलिब्रेशन चालू होईल. बक्षीस समारंभ इथे होतोय, जिथे तृतीय पारितोषिक मात्र पदकावलं आहे. PV स्मृती संघ ज्याने मात्र रनरअप ठरलाय. ट्रॉफी रिसीव्ह करताना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आणि फायनली ती मुवमेंट आलाय जिथे JKDने मात्र ट्रॉफी उचललाय आणि चॅम्पियन ठरलाय पर्व दुसऱ्याचा. आता आपण जल्लोष बघूया
खेळाडूंचा फोटोग्राफी सुद्धा होते इथे. मोबाईलमध्ये क्लिक होत आहेत फोटो. अशाच प्रकारे आपण आता हा व्लॉग मात्र इथे एंड करतोय. धन्यवाद. खूप लोकांना शेअर करा. थँक्यू.